नमस्ते मित्र हो. 20-25 वर्षाच्या तरुणाबद्दल मला नेहमीच उत्सुकता आहे. त्याचे शिक्षण, काम व अपेक्षा जाणून घ्याव्याशा वाटतात. असे म्हटले जाते की जो परिस्थितीच्या प्रवाहात तरुण जातो तो तरुण. पण आजच्या तरुणाची स्थिती काय आहे हे जाणून घेऊया. त्यातील काही उदाहरणे सांगतो. एक जण BSc ॲग्री झाला आहे. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. दुसरा MA इंग्लिश शिकला आहे. विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करतो आहे. तिसरा 10वी नापास आहे. त्याचे गॅरेज आहे. तो मेकॅनिक आहे. तो स्वतःचे गॅरेज चालवतो आहे. चौथा LLB वकील आहे, पण तो शेती करतो आहे. मला असे दिसते एकच क्षेत्र की जिथे कॉलेजमध्ये शिकलेले ज्ञान प्रत्यक्षात वापरता येते, ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्र. बाकी सगळा दिशाहीन प्रवास आहे, आळशासाठी टाईमपास आहे. ज्याला आपण बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणतो त्याच्याकडे कसलीही आर्ट नाही, ना कला ना कुशलता. मग हा जगणार कसा? भारतातील तरुण शिकला, 18व्या वर्षी मतदार झाला, देशाचा नागरिक झाला, पण स्वावलंबी झाला नाही. 21 वर्षाला तो विवाह करू शकतो, पण कमावीत नसेल तर त्याची बायका पोरे कोण सांभाळणार? हे का घडले? कारण शिक्षणाने त्याला पदवी दिली पण कौशल्य दिले नाही. नोकरी मिळत नाही, शेती करावी वाटत नाही, व्यापारासाठी भांडवल नाही, उद्योगासाठी अनुभव नाही, श्रमाचे काम शिकविलेच नाही, अर्थार्जन करीत नाही म्हणून लग्न होत नाही. सर्व आशा आकांक्षाचा भंग झाला. शिकूनही पालकास जड झाला. अनफिट फॉर सर्व्हायवल ठरला. या संकटाला जबाबदार कोण? मुलगा, पालक, समाज, शिक्षण, बाजार की सरकार? आमच्या शालेय शिक्षणाच्या वयात काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत. आम्हाला नोकरीसाठी अर्ज कसा करायचा, रजेसाठी काय कारण दाखवायचे हे शिकवले जायचे, विशेषतः इंग्रजीतून. पण कधी मालकाने किंवा साहेबाने नेमणुकीचा आदेश, अपॉइंटमेंट ऑर्डर कशी द्यायची, रजा नामंजूर कशी करायची हे शिकविलेच नाही. ते आमच्या अभ्यासक्रमात नव्हतेच. या एका गोष्टीवरूनही आपले शैक्षणिक धोरण समजू शकते. राज्यकर्त्याने स्थानिक लोकात गुलामीची मानसिकता तयार करायची असते. गुलामाला मालक होण्याचे स्वप्न दाखवायचे नसते. आम्हाला असे शिक्षण दिले जाते की आमचे ध्येयच नोकरी करणे व्हावे. या शिक्षणाचा दैनंदिन जगण्याशी काही संबंध नाही. आपल्या धर्म व परंपराशीही संबंध नाही. आता तर इंग्लिश भाषेतून शिकविले जाते, जी आमच्या घरात बोलत नाही, शेजाऱ्याला कळत नाही, नातेवाईकाला चालत नाही. बरे, या भाषेत शिकल्याने बुद्धिमत्ता वाढते का? असेही नाही. जे मातृभाषेत शिकतात त्यांचेही काही अडत नाही. प्रत्येक पालकाला आपला मुलगा इंग्लिश शाळेत गेला की तो इंजिनियर होऊन अमेरिकेला जाणार किंवा कलेक्टर होऊन लाल दिव्याच्या गाडीत बसणार असे स्वप्न पडू लागते. एवढे जण शिकून ज्ञानी होतात, तर बेकारीचे प्रमाण का वाढते आहे याचा शोध घ्यावा लागेल. माझ्या मते बेकारीचे कारण कामाचा अनुभव नसून विशिष्ट कामाचा आग्रह धरण्यात आहे. त्यामुळे अशिक्षित बेकारापेक्षा सुशिक्षित बेकाराचे प्रमाण मोठे आहे. काम करण्याची संधी आहे, पण उद्यमशीलता नाही. शिक्षणाचा संबंध कामाशी जोडल्याने शिक्षण हाच कामातील अडथळा झाला आहे. शिवाय श्रमाच्या कामाला प्रतिष्ठा मिळत नाही, ही पण खंत आहे. अशी मानसिकता तयार होण्यामागे मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा किती परिणाम झाला हे पाहूया. मेकॉले ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य होता. त्याला ब्रिटिश सरकारने भारतातील शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी पाठविले. तो 1834 ते 38 4 वर्षे इथे राहिला. 1813 साली केलेल्या कायद्याचा त्याने नव्याने अर्थ लावला. त्याने शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला व तत्कालीन गव्हर्नर जनरल
लॉर्ड विल्यम बेंटिकला तो सादर केला. बेंटिकने तो लगेच लागू केला. असे करण्यामागे हेतू काय हे मेकॉलेने लिहून ठेवले आहे. तो लिहितो तर त्याच्याच शब्दामध्ये मी वाचून दाखवतो. वी मस्ट ॲट प्रेझेंट डू आवर बेस्ट टू फॉर्म ए क्लास who may be interpreters between us and the millions whom we govern. A class of persons, Indian in blood and color, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. To that class, we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population. थोडक्यात आपल्याला असा एक वर्ग तयार करायचा आहे की जो रक्ताने आणि रंगाने भारतीय असेल, पण विचाराने आणि बुद्धीने वेस्टर्न असेल, आणि या वर्गाचा आपण साधन म्हणून त्या देशावर राज्य करण्याचा उपयोग करायचा आहे. त्याने सुचविलेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी अशा: ब्रिटिश सरकारने देऊ केलेला पैशाचा खर्च करण्याचा अधिकार हा ईस्ट इंडिया कंपनीला असावा. संस्कृत व फारसी ग्रंथ छापणे बंद करावे, पण त्याचा अनुवाद इंग्लिशमध्ये प्रकाशित करावा. आणि तिसरी गोष्ट, उच्च शिक्षण, प्रशासन व कोर्टाचे काम इंग्लिशमधून चालावे. याचा परिणाम काय झाला? इंग्लिश जाणणाऱ्याला प्रशासनातील उच्च पद मिळू लागले. कोर्टाचे कामकाज इंग्लिशमध्ये होऊ लागले. त्यामुळे वकिलांना इंग्लिश शिकणे भाग पडले. भारतीय अधिकारी गोऱ्यासाहेबाची जीवनशैली स्वीकारू लागले. खानपान, शिष्टाचार, वेशभूषा करू लागले. इंग्लिश साहित्य वाचणे, क्रिकेट खेळणे प्रतिष्ठेचे लक्षण झाले. बहुजन समाजात या नव्या साहेबाचे कौतुक होऊ लागले. याचा परिणाम असा झाला की भारतीय तरुणांनी संस्कृतकडे पाठ फिरविली. ते संस्कृत ग्रंथ व त्यातील ज्ञानापासून दुरावले. उच्च शिक्षित वर्ग सण, पूजा अर्चा करण्याविषयी उदासीन झाला. सार्वजनिक धार्मिक उत्सवात भाग घेणे टाळू लागला. एकंदरीत भारतीय संस्कृती व सभ्यता त्याला मागास वाटू लागली. मेकॉले त्याच्या योजनेत यशस्वी झाला. भारतात ब्रिटिश बुद्धीचा नोकरशहा, एक शिपाई तयार झाला. स्वातंत्र्यानंतर हे धोरण बदलायला हवे होते, पण तसे झाले नाही. शिक्षणाच्या इतिहासात 3 अपघात झाले. पहिला, मेकॉलेने शिक्षणाची भाषा बदलली. दुसरा, मार्क्सवाद्यांनी त्यातील मजकूर बदलला. आणि तिसरा, तो जसाच्या तसा नेहरू सरकारने लागू केला. गुरुकुल शिक्षण पद्धत सुरू करण्याची एक संधी घालविली. बाहेरच्याने स्वार्थ साधला हे समजू शकते, पण घरच्यांनीही घात केला याचे वाईट वाटते. मेकॉले दुष्ट होता का? मला तसे वाटत नाही. त्याला मुत्सद्दी म्हणू शकता. त्याचा हेतू वाईट होता का? तसेही दिसत नाही. पण मेकॉले भारतीय संस्कृती व भाषा याविषयी अनभिज्ञ होता. त्याने संस्कृत ग्रंथाचा अभ्यास केला नाही. भारत भ्रमण, गुरुकुलाचे त्याने केलेले गुणगान व 2 फेब्रुवारी 1835 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये दिलेले भाषण यात तथ्य दिसत नाही. ब्रिटिशांना इंग्लंडमध्ये बसून हिंदुस्थानवर राज्य करायचे होते. मेकॉले बुद्धिमान होता. इंग्लिश साहित्य व विज्ञानाचा जाणकार होता. आणि महत्त्वाचे म्हणजे तो ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी होता. त्याने जे केले ते त्याच्या देशाच्या हिताचे होते. भारतीय लोकांना त्याच्या दृष्टिकोनातून सुशिक्षित करायचे त्याने ठरविले. मेकॉलेला दोष देण्यात आज तरी अर्थ नाही. द्यायचाच तर पंतप्रधान नेहरूला द्या. त्यांनी मौलाना आझाद, हुमायूं कबीर अशा लोकांकडे शिक्षण खाते सोपविले, ज्यांना भारतीय शिक्षण पद्धती माहीत नव्हती म्हणण्यापेक्षा नकोच होती. गुरुकुल व संस्कृत सुरू केले तर पुन्हा ब्राह्मणाचे वर्चस्व वाढेल असे त्यांना वाटले का? हाही संशोधनाचा विषय आहे. आपल्या दुर्दशेला
दुसरा जबाबदार असे म्हणून चालणार नाही. आपले घर आपल्यालाच दुरुस्त करावे लागणार आहे. कुठे पडझड झाली आहे एवढे लक्षात घेणे पुरेसे आहे. ज्या क्षेत्रात फारच दुर्गती झाली ते क्षेत्र सावरण्याचा प्रयत्न करावा. पहिल्यांदा मुलांना प्रयोगशील, हुन्नरी बनवावे. उद्योग व्यवसायातील सरकारी अडथळे काढून टाकावे. नोकरी मागणारा वर्ग कमी करावा. सरकारी नोकराच्या वाढत्या पगाराला मर्यादा घालावी. वेतन आयोगाचा खेळ बंद करावा. खाजगी क्षेत्रातच उत्पादन होते, सरकारी नव्हे. व्यवसाय असो की कला, पदवी परावलंबी बनविते, कुशलता स्वावलंबन आणते. स्वावलंबी माणूसच सत्य बोलू शकतो, स्वाभिमानाने जगू शकतो. नोकरीला लाथ मारीन असे म्हणण्याची हिंमत तेव्हाच येते जेव्हा स्वतःच्या योग्यतेवर दृढ विश्वास असतो. निवृत्तीचे वय कमी करावे. काहींना पदाचा इतका मोह असतो की रिटायर्ड झाले तरी कुठल्या तरी मार्गाने ऑफिसमध्ये घुसतात. BA, BCom, BSc ही पदवी देणारी महाविद्यालये कमी करावीत. जिल्ह्यात एखादे असायला हरकत नाही. तांत्रिक कुशलतेचा विकास करणारी महाविद्यालये प्रत्येक तालुक्यात सुरू करावीत. व्यावसायिक पदवीला इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, लॉ, बिझनेस मॅनेजमेंट, चार्टर्ड अकाउंटंट इत्यादींना अनुभवाचे 1 वर्ष बंधनकारक करावे. शेवटी मी काही शिक्षण क्षेत्रातला तज्ज्ञ नाही, पण मला सामान्य दृष्टीने जे दिसते ते मांडले आहे. मला एवढे सांगायचे आहे की भारतातील सरकारी शिक्षण एक गंजलेले उपकरण झाले आहे. ते कितीही घासले तरी धड चालत नाही आणि पर्याय नसल्याने टाकूनही देता येत नाही. स्वतःच्या विचाराने एखादी व्यक्ती बदलू शकते, पण व्यवस्था बदलण्याची शक्ती सरकारमध्ये असते. भाजप सरकार नवे शैक्षणिक धोरण घेऊन येत आहे. पाहूया काही फरक पडेल का.